महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबेदुमाला। आमचा पत्ता आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव परिसरात अज्ञात वाहनाला धडकून कारने पेट घेत संपूर्ण कार जळून खाक झाल्याची घटना शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। एजाज शेख सोएब सय्यद हे संगमनेर येथील रहिवासी असून ते कार क्रमांक MH02 CD 6994 हिच्यातून आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने जात असताना ते पहाटेच्या दरम्यान घारगाव बसस्थानक परिसरातील उड्डाण पुलावर आले असता समोर चाललेल्या अज्ञात वाहनाला त्यांच्या कारने जोराची धडक दिली आहे। यात कारचे समोरील बाजूस मोठे नुकसान झाले। त्यात कारने पेट घेतला। प्रवाशांनी प्रसंगवदन साधत कारमधून तातडीने गाडीचा ताबा सोडलाय। मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने या घटनेची माहिती समजताच वाहन चालकांसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। या दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ खाडे, सुरेश मुसळे आदींनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग प्रशासनाला ही माहिती कळवली। यानंतर आग विझवण्यासाठी टँकर तातडीने दाखल झाला। उपस्थित नागरिकांच्या मदतीने सदर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील केले गेले। मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने कार पूर्णतः जळून खाक झाली आहे। घारगाव बस स्टँड परिसरात धावती कार पेटून खाक झाली असल्याची ही दुसरी घटना आहे। मात्र महामार्ग प्रशासन भरघोस टोल वसुलीमध्ये मग्न आहे, परंतु महामार्गावर अनेकदा वाहनांना आग लागते, त्यात ते वाहन जळून खाक होतात, परंतु अग्निशमन दल व त्यांचे वाहन अद्यापपर्यंत महामार्गावरील आग विझवताना दिसून आले नाही। महामार्ग प्रशासन फक्त वसुली करत आहे का? अग्निशमन दलाचे वाहन महामार्गावर वाहनांना आग लागली तर पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले। महामार्गावर धावणाऱ्या वाहनांना मदत करण्यास धावून येत नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे। घारगाव परिसरात एक अग्निशमन दलाचे वाहन कायम सज्ज ठेवण्यात यावे अशी मागणी येथील वाहनधारक तसेच नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।